खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा अपघात. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परत असताना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला दिनांक सप्टेंबर 11 पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ सकाळी 6च्या सुमारास घडलेल्या या अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली. खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर MH36 AP 9911 गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी वाहनात खासदार स्वतः उपस्थित होते. दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाकरिता मतदान करून ते विमानाने मुंबईला पोहोचले. तेथे कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने भंडाऱ्याकडे वापस येत होते. तेव्हा नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे संतुलन बिघडले आणि जोरदार धडक बसली. अपघात गंभीर असला तरी डॉक्टर प्रशांत पडोळे हे वाहनातून प्रवास करीत असलेले सहकारी सुखरूप आहेत. घटनेची माहिती कळताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील बराचसा भाग नक्षलप्रभावित आहे. अशा परिस्थितीत खासदारांना अद्याप शासकीय सुरक्षा व्यवस्था न देणे ही मोठी शोकांतिका असल्याची भावना व्यक्त होत आहे. भाजप सरकारकडे वारंवार मागणी करूनही सुरक्षा न मिळाल्याने या अपघातानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सरकारला आता तरी जाग येईल का, असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या अपघातानंतर प्रशासनाने बोध घेऊन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील दौ यात पोलीस सुरक्षा बळकट करण्याचे आवाहन जनतेतून होत आहे. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. वाहन रस्त्याच्या कडेला हलवण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. खासदार डॉक्टर पडोळे यांच्या जखमा सौम्य असल्याने त्यांना तातडीने उपचार देण्यात आले.